मुख्यमंत्री आणि सत्ताधारी यांच्याबरोबर आत्ताच ओबीसीच्या नेत्यांची बैठक पार पडली। सह्याद्री अतिथीगृहातून हे सगळे नेते मंडळी बाहेर पडलेले आहेत। ओबीसीचे नेते, वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्षांचे नेते या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत। प्रकाश अण्णा शेडगे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा नेते देखील योगेश केदार देखील माझ्याबरोबर याच ठिकाणी आहेत। अण्णा, बैठक संपलेली आहे, बैठकीचं नेमकं सार काय फायनली हाती लागले ओबीसींच्या? हे पहा, ओबीसीचं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा इतकं मोठं आंदोलन जे आहे ते पहिल्यांदा त्या ठिकाणी झालेलं आहे। आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे त्या ठिकाणी आजचा 9वा दिवस उपोषणाचा आहे। त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जे आहे आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे हेही त्यांचा 8वा दिवस त्या ठिकाणी उपोषणाचा आहे। ह्या दोन्ही उपोषणाच्या अनुषंगाने हे सोडवण्याच्या दृष्टिकोनाचा एक फार मोठी बैठक जी आहे आज महाराष्ट्र सरकारने बोलवली होती। त्या ठिकाणी बरेचसे मंत्री त्या ठिकाणी, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय, सगळे अधिकारी, IAS अधिकारी, भांगे साहेब सगळे होते त्या ठिकाणी। आणि पंकजा असतील, धनुभाऊ असतील, आम्ही सगळे ओबीसीचे नेते मंडळी, पडळकर त्या ठिकाणी होते आणि आंदोलकसुद्धा होते। आंदोलक त्या ठिकाणी वडीकुद्रीचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी होतं आणि पुण्याचंही शिष्टमंडळ त्या ठिकाणी बोलवलं होतं। अशा प्रकारे एक व्यापक बैठक आज झाली। आजच्या बैठकीला सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे, जे 2 मुद्दे जे आहेत की एक तर सगळ्या सोयव्याचा जी जो आहे त्याच्यावरती आम्ही खूप स्ट्रॉंग ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं की अशा प्रकारे सगळ्या सोयव्याचा आदेश काढला तर फार मोठा अन्याय जो आहे सगळा मराठा समाज सरसकट या ओबीसीमध्ये येऊन जाईल आणि ओबीसीला फार मोठा अन्याय त्या होणार आहे आणि म्हणून हा अध्यादेश काढूच नये अशा प्रकारची आजची चर्चा आमची मागणी केली होती। त्यावरती त्यांनी हा जो निर्णय जो आहे हा निर्णय, कारण भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की अध्यादेश काढण्याची आवश्यकताच नाही, पहिली जी प्रक्रिया जी आहे तीच योग्य आहे आणि त्यामुळं हा अध्यादेश काढूच नये अशा प्रकारे चर्चा झाली। येत्या 29 तारखेला अधिवेशन काळामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवून त्याच्यामध्ये हा निर्णय जो आहे तो फायनल निर्णय त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे। आम्ही आणखी एक बाब याबाबतीत त्यांच्या निर्णय आणून दिली की ह्या सगळ्या सोयव्याच्या अधिसूचनेला आम्ही कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे, त्याची 27 तारखेला सुनावणी आहे आणि त्यामुळे हा विषय जो आहे तो न्यायप्रविष्ट आहे। सरकारने अजून त्यांचं म्हणणं मांडायचं आहे, त्याच्या आधीच तुम्ही जर GR काढायचं हे करत असाल तर तो फार मोठा म्हणजे अन्याय होईल आणि घटनात्मकदृष्ट्यासुद्धा एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असेल तर त्याचा निर्णय जो सरकारला तसा घेता येत नाही। त्यांचं म्हणणं कोर्टात मांडायला पाहिजे आणि ज्यावेळी निर्णय देईल त्यानंतर तो विषय फायनल होईल तर त्याच्यावरसुद्धा त्यांनी कायदेशीर त्याच्यावरती सल्ला घेऊन त्या बाबतीत निर्णय घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा विषय 57 लाख कुणबी नोंदी जे आहे त्याच्याविषयीसुद्धा फार मोठी चर्चा झाली। आम्ही सगळ्यांनी म्हणून त्या ठिकाणी ह्या बोगस नोंदी आहेत आणि त्याच्या माध्यमातून हा मराठा समाज जो आहे ह्या बोगस नोंदी घेऊन ह्या ओबीसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। जरांगे 80% घुसला म्हणून सांगत आहेत, ह्याच नोंदी आहेत, त्यामुळे ह्या नोंदी बोगस नोंदी आहेत, ह्या रद्द केल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी आम्ही सगळ्यांनी केली। त्यावरती सरकारने स्पष्ट सांगितलं जर ह्या बोगस असतील आणि बोगस देणारा आणि बोगस घेणारा दोघांच्यावरती आम्ही कडक कारवाई करू, गुन्हे दाखल करू, पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही बोगस दाखले आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारे तोही विषय जो आहे तो आजच्या बैठकीत सरकारने निकालात काढलेला आहे। आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे जातनिहाय जनगणना जी आहे, जातनिहाय जनगणनेचा निर्णय पहिल्यांदा महाराष्ट्र सरकार उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी आम्ही यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता, पण आता हा निर्णय आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही करू अशा प्रकारचे ठोस आश्वासन जे आहे ते या ठिकाणी आम्हाला मिळालं आहे। बाकी आमच्या हॉस्टेलचा विषय असेल, निधीचा विषय असेल, जो मराठा समाजाला निधी दिला आहे तोच निधी जो आहे तो ओबीसीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा देण्यात येईल असंही आश्वासन जे आहेत ते या ठिकाणी आज देण्यात आले। बाकी बऱ्याच विषयी चर्चा झाली, पण एकंदरीत एक मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे तो निर्णय मात्र गेल्या 2 वर्षापासून मराठा समाजाची उपसमिती तशीच चालू आहे, पण ओबीसीची बंद करण्यात आली होती। ती बाब मी त्यांच्या निधीत आणून दिली आणि त्यावर आज निर्णय घेण्यात आला की ओबीसीची सुद्धा कॅबिनेट सब कमिटी ही निर्माण केली जाईल आणि हे जे ओबीसीचे सारथी, महाज्योती हे काय विषय सगळे आहेत ते सगळे विषय विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, बाकी काय किरकोळ बाबी असतील, सगळ्या ओबीसीच्या प्रश्नावरती या सब कमिटीमध्ये निर्णय घेतले जातील आणि ही सब कमिटी निर्माण करायचा निर्णयसुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत झाला। त्यामुळे आजची बैठक जी आहे सकारात्मक झाली। त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणाला जे आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही धक्का लागू देणार नाही असं या ठोस आश्वासन आजच्या बैठकीत दिलं। त्या ठिकाणी 10% स्पेशल विशेष आरक्षण जे मराठा समाजाने दिलेलं आहे, 50% वरचं दिलेलं आहे, कायदा करून दिलेला आहे। त्याचप्रमाणे EWS आरक्षण जे आहे ते सुद्धा मराठा समाजाला मिळत आहे। त्यामुळं आणखीन काय आरक्षण जे आहे मराठा समाज देण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि सरकार त्या बाबतीत कन्व्हिन्स झालेलं आहे। अण्णा, एकीकडे तुम्ही ही भूमिका मांडली, चौकशी
जे कुणबी दाखले जे त्यांची चौकशी व्हावी. तुम्ही या चौकशी मागणी करता, तिकडे जरांगे पाटलांनी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की मग 52% आरक्षण याची देखील चौकशी झाली पाहिजे. दुसरं असं की तुम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीला त्यांचं असं म्हणणं आहे की मॅनेज बैठक होती, संपूर्णपणे सरकारकडून मॅनेज केलं गेलं, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून ही बैठक घेतली गेली. आणि तिसरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ओबीसी नेते एकत्रित बसू पाहतील, मला कोणाला दुखवायचं नाही आहे, एकत्र बसत असतील तर मी देखील बैठकीला तयार आहे. नाही बघा, कुठलाही जो संघर्ष जो आहे, आता हा मराठा आणि ओबीसी संघर्ष या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा, आता एकमेकाच्या लग्नाला सुद्धा जात नाही आहेत, एकमेकाच्या दुकानात जात नाही आहे, इव्हन दारूच्या दुकानात सुद्धा जात नाही आहेत. इतकी वाईट परिस्थिती, इतका हा संघर्ष जो आहे इतक्या टोकाला गेलेला आहे की ह्याचं रूपांतर कदाचित सिव्हिल वॉरमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे, हे सुद्धा मी निर्देश आणून दिलेलं आहे. त्यामुळे हा विषय जो आहे, हा विषय सगळ्यांनी मिळून हा अतिशय गंभीरतेने घेतला पाहिजे. आणि जे काय गुण्यागोविंदानं गावागावामध्ये सगळे समाज एक दिलानं एक विचारानं नांदत होते, तशा प्रकारे परिस्थिती निर्माण करणं आवश्यक आहे. आरक्षण राहिलं आरक्षणाच्या बाजूला, पण जर का एखाद्या हा विषय आणखी ताणला गेला तर गावागावामध्ये मात्र संघर्षाची भूमिका जी आहे ते दोन्ही समाज घेतील आणि त्यातून फार मोठा उद्रेक महाराष्ट्रात होईल. एकत्र बसणार का मराठा नेते, ओबीसी नेते एकत्रित बसून यावर तोडगा काढणार? याच्यामध्ये सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे. सरकारनं पुढाकार घेऊन जर ही अशा प्रकारे जर जॉईंट बैठक घेतली तर आम्ही तयार आहोत. आमचं म्हणणं काय, आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं म्हणणं असं नाही की मराठ्याला आरक्षण देऊ नये, हे आमचं म्हणणं नाही आहे. त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या पावडीचे असे गरीब जमाती आहेत, त्यांचं आरक्षण जे आहे, त्यांच्या ताटातली भाकरी जी आहे ती आपण घेऊ नये. कारण आपण धनजणगे आहेत, आपण आपले आमदार आहेत, आपले खासदार आहेत, आपले मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, इथं सत्ता तिथं सत्ता, आता 75 सत्ता तुमचीच आहे. मग तुमच्या ह्या सत्तेचा उपयोग करून आमचा घास जो आहे तो काढून घेऊ नका, एवढीच आमचं आजची बैठक, ही जी बैठक झाली ती मॅनेज होती? नाही, प्रश्नच ना मॅनेजमेंट असं काही नाही आहे. आमचं आंदोलन सुरू होतं, त्याचा आज 9वा दिवस आहे. त्यावेळी सरकारने त्यांचे मंत्री काल पाठवले त्या ठिकाणी, पण आजच सकाळी मंत्री पाठवले होते आणि त्यातून ही निर्माण झालेली बैठक आहे. हे उपोषण संपवण्यासाठी, हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, असं ह्या बैठकीकडं बघावं लागेल. तुमच्या सोबत मराठा नेते देखील आहेत, योगेश केदारजी. आंदोलन छेडलेलं होतं सर्वात अगोदर. योगेशजी, तुम्ही अण्णांचा हात मिळवताय, मात्र अण्णांनी मांडलेले मुद्दे मान्य आहेत? नाही, काही मुद्द्यांवर आपण चर्चा करू शकतोय. हे ओबीसीमधून आरक्षण मागणीचं आंदोलन उभा करणारा आणि संविधानिक आधार देणारा मी एक तरुण होतो. आज मी सरकार पक्षाचा प्रवक्ता आहे आणि सरकार म्हणून जे आजच्या भूमिका सुरू झालेल्या आहेत त्या भूमिकांचंही मी बघतोय. शिंदे साहेबांना या महाराष्ट्रातला आणि देवेंद्रजींना या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठ्यांचा जो काही संघर्ष निर्माण केला चालला आहे आणि तो कृत्रिम संघर्ष निर्माण जो करायला सुरू आहे. अण्णा थांबा की, काय राव, मराठी आणि ओबीसी एकत्र आणायचं आपलं चाललंय ना, आपण तुम्ही पळाला आणू. हा जो कृत्रिम संघर्ष उभा करायचा जो प्रयत्न सुरू आहे ह्याला कुठंतरी सोडवण्याची भूमिका शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि हे सुटलं पाहिजे. आज मराठा समाजाला असं वाटतंय की 23 मार्च 1994ला शरद पवारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून ओबीसीमध्ये अतिरिक्त वाटलं 16% आरक्षण, असं वाटतंय. मग हे तपासलं पाहिजे, कशावर न कळणार आहे, जातीने ह्या जनगणनेचं बोलतात. बरं, आत्तापर्यंत जे काही डिपार्टमेंटचे रेकॉर्ड्स आहेत, आता महाराष्ट्रात 34% जास्त ओबीसी दाखवत नाहीत. याही प्रश्नावर त्या दिवशी चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका आहे. माझं असं म्हणणं आहे की ओबीसी आणि मराठे, जर काय धनगर समाज ओबीसीच्या आरक्षणात असेल तर मराठा बी असला पाहिजे. घेऊ गरीब मराठी. आता गायकवाड साहेबांनी मगा बोलले, गायकवाड साहेब आक्रमक व्यक्तिमत्व, अभ्यास व्यक्तिमत्व आहे. ते म्हणले की वंचित मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, या भूमिकेत आम्ही आहे. काय म्हणताय गायकवाड साहेब? खरं तर या दोघांच्या वादात आम्ही विमुक्त भटक्याचे खालचे गाळ खालीच राहलो. आमचा कोणी विचारच करत नाही. अहो, विमुक्त भटक्याला अजून गावात प्रवेश नाही. आता मराठा जर आत्ता आम्ही कुठं ग्रामपंचायतला, पंचायत समितीला निवडून येऊ लागलो, मग नाही पुन्हा नंतर आता सर्वच लोक एक झाले. नाही, समाज, वंजारी समाज, आता मग किमान बरं, आता सर्वच एकत्र आले तर आम्ही खालीच राहणार ना मसन वाटत. म्हणजे केदारी जे म्हणतायत की गरीब मराठ्यांना तरी आरक्षण द्या, यावर या बाबतीत माझं स्पष्ट म्हणणं आहे की प्रस्थापित मराठ्यांना गरीब मराठ्यांनी घरी घालवलं पाहिजे आणि हे गरीब मराठे सत्तेत आले पाहिजे. गायकवाड साहेबाच्या ह्या मताला मी पूर्णतः सहमत आहे. मराठ्यांच्या ह्या दयनीय अवस्थेला ह्या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा नेत्यांचंच म्हणजे कर्तृत्व कारणीभूत आहे. आमचं असं म्हणणं आहे. आता बरेच अण्णांचा एक दावा असतो नेहमी की यांचे मुख्यमंत्री जास्त झाले, मंत्री झाले. माझं असं म्हणणं आहे गेले 3 टर्म आता नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत ना. हा ओबीसी सुद्धा पुढारलाच की आता कुठं काय आपण आहे मंत्री मुख्यमंत्री होणार म्हणजे काय कमी जास्त होत नाही का? हे देशात
27%च्या म्हणजे 27च्या पुढं मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री. असं कुठं होते का? हो अण्णा, सोबत बसून सोडूया. काही प्रश्न मुख्यमंत्री ओबीसी आहेत. नाही, पंतप्रधान सॉरी असं म्हणतायत ते. हे पहा असं आहे की जर पंतप्रधान खरंच ओबीसी असतील ते देशाचे पंतप्रधान त्याला कुठे जात नसते, पंतप्रधानाला जात नसते काय. आणि म्हणून जे काय ओबीसी जे आहे ही पाळी आमच्यावर आली नसती ना. जर त्यांनी ओबीसी म्हणून जर काम केलं असतं तर आमच्यावर आज उपोषणाची पाळी आली नसती महाराष्ट्रामध्ये. अण्णांचा पण मुद्दा तसाच आहे की जर त्यांनी तसं ओबीसी म्हणून काम केलं असतं तर त्यांच्यावर पाळी आली नसती. महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे साहेब सोडलं तरी एकाही मराठा मुख्यमंत्र्यानं आतापर्यंत एवढा पुढाकार घेतलेला नव्हता. आज माझं एक म्हणणं आहे, हे जे भटके आहेत किंवा 12 बलुतेदार आहेत, ह्या सगळ्या छोट्या छोट्या जातीच्या समाज बांधवांना एक स्पेशल वेगळं आरक्षणाचं असावं. भटक्यामध्ये जाऊन धनगराने खाणं योग्य नाही आणि ओबीसीमध्ये जाऊन मराठी येऊन खाणं बी योग्य नाही. आमचं असं म्हणणं आहे की सगळ्याला 27% विदिन 27% सगळ्याला छोटे छोटे ताटे वेगळे करून द्या, गरिबांना मिळू द्या. माझं म्हणणं काय माहिती आहे का, ही खरी केड काय, इथल्या प्रस्थापित मराठीची घराणेशाही मोडली पाहिजे. या लोकांनी गरिबी आणली. एका घरात 10 आमदार, खासदार, मंत्री तेच, विरोधात बी तेच, सत्तेत बी तेच, कारखाने त्यांचे, एज्युकेशन संस्था त्यांच्या, बँका त्यांच्या. अहो आमच्या हातात काय खुळखुळा वाजवायचा. भुजबळ साहेबाकडे बी आहे की, भुजबळ साहेबाकडे नाही, ठीक आहे, त्यांना बी घालवा. मग पण मुंडे साहेबाकडे, हा, त्यांना बी घालवा, असं दोन्हीकडे शरद पवारला अगोदर घालवा, पुन्हा विखे पाटलाचा घराणा घालवा, चव्हाण पृथ्वीराज चव्हाणचा घराणा घालवा, वसंतदादा पाटलाचा घराणा घालवा. या लोकांनी गरिबाची मराठ्याची गरिबी आणली आणि भटक्या विमुक्ताला गावाच्या बाहेर ठेवलं. हे खरं तर आज जर आपण बघितलं, केदार साहेब असतील, गायकवाड साहेब असतील किंवा इथून थोड्या अंतरावर गेलेले आपले अण्णा असतील, शेडगे असतील, हा खरं तर इथे हा जरी हा तत्वांचा वाद आहे, हे वैचारिक वाद आहे, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. मात्र या सगळ्या स्थितीमध्ये मराठा समाजाचे नेते, ओबीसी समाजाचे नेते, भटक्या विमुक्तांचे नेते, सगळ्यांचे नेते बसून या सगळ्या स्थितीमध्ये काही मार्ग काढणार का याकडे सगळ्या एकूणच महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन हेमंत प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.